त्यांच्याकडे तेलाच्या विहिरी होत्या, पण प्यायला पाणीच नव्हतं. मग त्यांनी तयार केली जगातली सर्वात मोठी आर्टिफिशियल नदी, जी जगातल्या सर्वात लांब नदी म्हणजेच नाईल नदीपेक्षा सुद्धा मोठी आहे. सौदी अरेबिया हा जगातला असा एकमेव सर्वात मोठा देश आहे जिथे एकही नैसर्गिक नदी नाहीये. 98% जमीन फक्त तापलेली वाळू आहे आणि पावसाचं प्रमाण सुद्धा खूपच कमी आहे. मग जिथे मैलोन मैल फक्त धगधगती वाळूच आहे, तिथे त्यांनी ही नदी तयार कशी केली? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर सौदीमध्ये नदीच नाहीये, तर मग या देशात पाणी येतं कुठून? तर सौदीने आपली तहान भागवण्यासाठी वर्षानुवर्ष काय केलं, तर जमिनीच्या पार खोलवर असलेलं पाणी उपसायला सुरुवात केली. हे पाणी लाखो वर्षांपासून जमिनीच्या पोटात साठलेलं होतं आणि सौदी आपली 70% गरज याच जमिनीखालच्या पाण्यावर भागवत होता. मग नासाच्या ग्रेस मिशन या सॅटेलाइटने एक डेटा गोळा केला, तेव्हा सौदीच्या तोंडचं पाणीच पळालं. कारण रिपोर्टमध्ये असं समोर आलं की सौदीच्या जमिनीखालचं पाणी दरवर्षी 2 क्युबिक किलोमीटरच्या वेगाने गायब होत होतं. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, तर सौदी दरवर्षी 2 खरब लिटर पाणी संपवत होतं. कारण सौदीची लोकसंख्या होती 1,80,00,000 आणि तिथला प्रत्येक माणूस दिवसाला 310 लिटर पाणी वापरत होता. जगभरातल्या प्रत्येक माणसाचं पाण्याचं ॲव्हरेज यूज 150 लिटर आहे. हे लोक दुप्पट पाणी उडवत होते, तरी पाणी संपण्याचं खरं कारण मात्र काहीतरी वेगळंच होतं. 1970च्या काळात सौदी सरकारने एक अजब निर्णय घेतला. त्यांना वाटलं, आपण दुसऱ्या देशांकडून गहू कशाला विकत घ्यायचा, आपण आपल्याच वाळवंटात गहू पिकू. आता आयडिया तशी चांगली होती, पण वाळवंटात शेती करणं म्हणजे तुम्हीच विचार करा किती पाणी लागेल. शेतीमुळे बघता बघता 2003 पर्यंत देशातलं 85% पाणी फक्त शेतीसाठी वापरलं जाऊ लागलं. या एका चुकीमुळे पाण्याचे साठे इतक्या वेगाने रिकामे झाले की अवघ्या 30 वर्षात सरकारला गव्हाची शेती बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. आता उरलेलं पाणी फक्त इमर्जन्सीसाठी वाचवून ठेवण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा काही पर्यायच नव्हता. आता प्रश्न उभा राहिला की जमिनीखालचं पाणी तर संपलं, मग पाणी येणार कुठून? तेव्हा त्यांनी एक निर्णय घेतला, एक भन्नाट निर्णय. तो म्हणजे जगातील सर्वात मोठी मानव निर्मित नदी तयार करायची. ही आर्टिफिशियल रिव्हर म्हणजेच मानव निर्मित नदी जमिनीच्या वरून नाही, तर जमिनीच्या खालून वाहणार होती. वाळवंटातली उष्णता इतकी भयानक असते की जर ही नदी जमिनीच्या वरून नेली असती, तर सूर्याच्या उष्णतेने पाण्याची वाफ होऊन ती हवेतच उडून गेली असती. म्हणून सौदीने ही संपूर्ण नदी जमिनीच्या पोटात गाडली. या नदीचं डिझाईन त्यांनी अशा प्रकारे केलं की देशाच्या कानाकोपऱ्यात अगदी डोंगराळ भागात सुद्धा पाण्याचा सलग प्रवाह पोहोचेल. नदीचं हे संपूर्ण जाळं तब्बल 12,000 किलोमीटर पसरणार होतं. हे जाळं इतकं मोठं आहे की जगातल्या सगळ्यात लांब नदी असलेल्या नाईल नदीपेक्षाही ते 2 पटीने मोठं आहे. पण या आर्टिफिशियल रिव्हर मध्ये ते पाणी कुठून आणणार होते? तर सौदीच्या पश्चिमेला असलेल्या रेड सी मधून आणि पूर्वेला असलेल्या पर्शियन गल्फ मधून. समुद्राचं पाणी गोड करण्यासाठी सौदीने 28 महाकाय प्लांट्स उभारले. यातली पहिली पद्धत आहे मल्टी स्टेज डिसॅलिनेशन. यात फुटबॉलच्या मैदानात मावतील इतक्या मोठ्या टाक्यांमध्ये पाणी उकळलं जातं, त्याची वाफ केली जाते आणि ती थंड करून शुद्ध पाणी मिळवलं जातं. दुसरी पद्धत म्हणजे रिव्हर्स ऑस्मोसिस. ही टेक्नॉलॉजी आपल्या शरीरातील पेशींच्या रचनेवरून सुचली आहे. यात पाणी एका इतक्या पातळ पडद्यातून म्हणजेच मेम्ब्रेन मधून ढकललं जातं की त्यातून मीठ सोडा साधा व्हायरस सुद्धा जाऊ शकत नाही. सगळ्यात अजब गोष्ट म्हणजे 10,000 फूट उंचीच्या डोंगरावर हे पाणी पाईप मधून चढवलं जात आहे. आता विचार करा, ज्या देशात एकही नैसर्गिक नदी नव्हती, तोच देश आता 2027 मध्ये वर्ल्ड वॉटर फोरमचं यजमानपद भूषवण्यासाठी सज्ज झालाय. इतकंच नाही तर 2030 पर्यंत संपूर्ण देशाची पाण्याची गरज हीच आर्टिफिशियल रिव्हर भागवणार आहे. एकेकाळी पाण्यासाठी वणवण करणाऱ्या सौदी अरेबियाने जगातली सर्वात मोठी आर्टिफिशियल रिव्हर तयार केली आहे आणि हेच खूप कौतुकास्पद आहे. सौदीची ही युनिक आयडिया तुम्हाला कशी वाटली आणि भारतात अशा प्रकारच्या नदीची गरज आहे का? तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.